ओम काळेश्वरी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. नमस्ते मित्रांनो. काही भाविक भक्त प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु जे मला लोक परंपरेनुसार आणि जे शास्त्रानुसार माहीत आहे तेच मी तुम्हाला उत्तर देणार आहे. भले जग दुनिया किंवा तुमचं मन काय म्हणत असेल ते मला माहिती नाही. मला ही बोलायची गरज नाहीये की काही लोकांना सवय असते की नाही माझंच खरं माझंच खरं. पण मी म्हणतो कदाचित माझं खरंही नसू शकतं. परंतु जो मी अभ्यास केलेला आहे, जो मी ग्रंथ पुराण वाचलेले आहे, जी लोक परंपरा माझ्या वयाच्या 7व्या वर्षापासून आई कळूबाई अंगात येत आहे. त्याच्यानंतर आई अंबाबाईची गादी पण आली माझ्याकडे. आई येडेश्वरीची गादी आली. परंतु जे मला माझ्या 250 वर्षापूर्वीच्या गुरुने ज्या गुरुगादीने मला शिकवलं, ज्या गुरुगादीने मला सांगितलं आणि तीच गादी मी आज चालवतो, त्याच गादीवरती जे परंपरेनुसार जे ऐकायला मिळालंय, जे पाहिलंय मी डोळ्यांनी, तेच आज मी तुमच्या समोर मांडत आहे. कारण आजकाल गल्लीबोळाने उठून उठून कोणी पण गुरु होतंय आणि कोणी गेनमाळ घालायला लागतंय, कोणी काहीही करतंय आणि त्याच्यामुळे त्या भक्ताच्या घरावरती, त्याच्या कुटुंबावरती, त्याच्या जीवनावरती खूप सारे काही परिणाम होत आहेत. चला, पण आजचा विषय जो आहे तो आजचा विषय मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे की आई काळूबाईचं वारं आल्यानंतर ती नाव कोणतं घेते, तिला नैवेद्य कोणतं आहे, तिला मानपान काय आहे, तिचं वारं खेळतं कशा प्रकारे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्ते मित्रांनो, मी आई भक्त आपले आई भक्त चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पाहूया की आई काळूबाईचं वारं येताना नाव काय घेतं. आता बहुतेक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर असंही पाहिलेलं आहे की काळूबाईचं वारं आलं आहे आणि काळूबाईचा उद्गार उच्चारताना, म्हणजे काळूबाईचं वारं आल्यानंतर संचार झाल्यानंतर तो उद्गार काय म्हणतो, काळूबाईचा उदे उदे. काय खूप मालिका आणि सिरियल मध्ये पण पाहिलं, पण काही ज्या घटना आहेत त्या चुकीच्या मानल्या जातात की काळूबाईचा उद उद नाहीये. हा मान्य आहे, आई काळूबाई ही आदिशक्ती माता सतीचा अवतार आहे, माता पार्वतीचा अवतार आहे. परंतु ज्या ज्या काळामध्ये आईने वेगवेगळे अवतार घेतले त्या टायमाला तिचा उद्गार किंवा वाहवा करण्यासाठी भक्तांनी पाडलेली एक परंपरा आहे, म्हणून त्या परंपरेला आपण आतापर्यंत मानत आलेलो आहे. मुळात म्हणजे परंपरा आणि भक्ती मार्ग याच्यातून आपल्या कुटुंबाला संस्कार लागले जातात आणि ही परंपरा आपण पाळणं आणि टिकवणं आपण गरजेचं आहे. कारण या परंपरा पाळण्याने आणि टिकवण्याने काय होतं, तर आपल्या घरामध्ये संस्काराची बांधिलकी बांधून जाते. तर मला म्हणायचं आहे की त्या वाऱ्याने काय सांगितलं, मी सिरियलमध्ये पण पाहिलं, खूप सिरियलमध्ये काळूबाईचा उदो उदो. कुठून काळूबाईचा उदो उदो? त्याच्या काही गोष्टी आहेत, ते नंतर बोलू आपण. काळूबाईचा उदो उदो, तर काळूबाईचा उदो उदो नाहीये. काळूबाईचं वारं जर तुमच्या अंगामध्ये येत असेल किंवा नवीन वारं येत असेल तर काळूबाईचे चांगभले काय येतं, चांगभले हा शब्द येतो. कारण चांगभले शब्द, त्याचं कारण असं आहे की चांगभले शब्दाचं काय म्हणतात ना, आई काळूबाई सगळ्यांचं चांगलं आणि भलं कर या शब्दाचा अर्थ असतो. त्याच्यानंतर तो वारं आलं की वारं आल्यानंतर काळूबाईच्या नावानं चांग भलं किंवा बोलत्या मांढरीच्या काळीचे चांग भले असे शब्द, उद्गार त्या वाऱ्याच्या मुखातून येतात किंवा भक्ताच्याही मुखातून असतात. त्यानंतर जर पाहायला गेलं तर काळूबाईचं वारं ज्यावेळेस खेळतं त्यावेळेस काळूबाईचं वारं खेळताना, आता नवीन वारं असलं तर लोक वेत हातामध्ये देत नाहीये, परंतु वारं शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी त्याला वेत हातामध्ये देणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीची गेनमाळ होते त्यावेळेस त्याला काय म्हणतो ना आपण, वेताची काठी हे गेनमाळ स्वरूपाने, आणि तिने जी जिंकलेली गेनमाळ आहे, आई काळूबाईला चाफ्याच्या फुलाची आवड असते, तर ते चाफ्याच्या फुलाची माळ आणि ती वेताची काठी ही त्या महिलेला माळ, जसं माळकरणी दिली जाते आरत तशीच गेनमाळीमध्ये द्यावा लागते. आता त्याच्यामध्ये काय होतं की आता हे झालं काळूबाईचं वार.
आता काळूबाईच्या वाऱ्यामध्ये पण विषय असा आहे की नुसतं काहीतरी वारं खेळून पण उपयोग नाहीये मित्रांनो. नुसत्या उड्या मारल्या किंवा अंगात आलं नुसतं डोकं फिरवते गोल फिरवते यालाही अर्थ नाहीये. मी देवाला नावं ठेवत नाहीये, तुम्हाला माहितीये. मी माझ्याकडेच वयाच्या 7व्या वर्षापासून आई काळूबाई आलेली आहे, तिच्यामुळे तिचं महत्व मला लोकांना सांगायचं की बुवा जागरूकता असावी माणसामध्ये, काहीतरी थोतांड नको, श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नकोय. तर मला श्रद्धा लोकांमध्ये पेरायची आणि मला लोकांमध्ये तेच सांगायचंय की काळूबाईचं वारं आल्यानंतर आई काळूबाई किंवा तिचे राखणदार असतील ना, हे ढोलाच्या तालावरतीच खेळतात. कशाच्या? ढोलाचा टाप जसा पडतो त्या ढोलाच्या टापावरतीच आईचं वारं खेळतात. पण आजकाल वारं काय म्हणतं माहिती का, मी एका दोन ठिकाणी पण पाहिलं की वारं आलं की वाराला ढोलाचा टाप दिला की ते वारं खेळत नाही, आणि त्याला ते गाणं लावलं काळूबाईचं की त्या गाण्यावरती खेळतं ते वारं. नाही, पण जे तुमचं खरोखर काळूबाईचं वारं आहे ना, ते म्युझिक संगीत कधीच नाही मागणार. ते कोणताच धून नाही मागणार तुमचं. काय? ती जरी संबळ जरी असला तरी संबळावरती सुद्धा ढोलाचा टापच मागणार ती. म्हणजे ढंपाक धडधड ढंपाक धडधड अशा प्रकारे ना आईचं वार त्याच्यावरतीच खेळणार आणि व्यवस्थित त्या तालावरती व्यवस्थित अशा प्रकारे खेळलं जातं आई काळूबाईचं वारं. म्हणून आई काळूबाईचं वारं कशा पद्धतीने खेळलं जातं की त्या आई ज्यावेळेस संचार होते ना, ते ऑटोमॅटिक तिच्या अंगामध्ये त्या पद्धतीने वारं खेळलं जातं. कोणत्याही पद्धतीने उड्या मारत नाहीये. आई अंबाबाई पण तिच्या पद्धतीनेच खेळते. हे उगाच काहीतरी उड्या मारायच्या आणि काहीतरी करायचं हे मला माझ्या बुद्धीला पटत नाहीये, माझ्या विवेक बुद्धीला पटत नाहीये. ठीक आहे. तर या पद्धतीने काळूबाईचं वारं खेळतं आणि काळूबाईचं वारं आल्यानंतर बोलत्या मांढरेच्या काळीचे किंवा कांजळ्याची काळूबाई असेल तर बोलत्या कांजळ्याच्या काळूबाईचे, सहारची काळूबाई असेल तर बोलत्या सहारच्या काळूबाईचे. म्हणजे आई काळीची जी रूपं आहेत, ज्या ज्या ठिकाणी आई काळूबाई गेली होती त्या त्या ठिकाणी तिचं त्या गावाच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला जातो. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे काळूबाईचं वारं आणि ते नाव काय घेतलं जातं. आता त्याच्यानंतर काय होतं की काळूबाईचं वारं आल्यानंतर तिचे राखणदार असतात. आता मुळामध्ये व्यक्तींना काहीच व्यक्तींना म्हणजे खूप मोठमोठे लोक आहेत पण त्यांना सुद्धा माहिती नाही की काळूबाईचे राखणदार किती असतात. मुळात म्हणजे काळूबाईचे आता काही शहाणपणा करणारे भरपूर असतील, पण तरी पण मी सांगतो तुम्हाला की सांगणं पण गरजेचं आहे की काळूबाईचे राखण हे 5 राखणदार आहेत आणि 6वी आहे ती मंडाई आहे. तर 5 राखणदार कोणकोणते? तर काळूबाईचे 5 राखणदार म्हटलं आपण धावजी पाटील, गोंजी बुवा, मांगीर बुवा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जाळीतला म्हसोबा आणि तुमचा गंगाजी बाबा. ठीक आहे. आणि हे आईचे काय म्हणतात ना, उग्र आणि प्रत्येकाला जे ते काम आईने सोपवून दिलेले आहे आणि त्यानुसार ते कार्य करत राहतात. असे आईचे राखणदार. आता आपण ज्यावेळेस काही लोक काय म्हणतात की आईला कोंबडं बकरं कापायचंय. आता विषय आपल्याला असा बघायचा आहे की आईला नेमकं नैवेद्य कोणचा लागतो. आईला कोंबडं बकरं नाही लागत, आईला कुठलंही बकरं नाही लागत, ना कोंबडं नाही लागत, ना काय नाहीये. ती शिवशंकराची आदिशक्ती माता पार्वती आहे. भले ती काळूबाई असो, अंबाबाई असो किंवा येडेश्वरी असो, कोणी असो. बकरं आता काळूबाईचा विषय चाललाय म्हणून मी काळूबाईचा विषय करतोय, बाकीच्या इतर देवतांचा नाही करत. तर काळूबाईच्या राखणदार जे आहेत या राखणदारांना बकरं किंवा कोंबड्याचा मान दिला जातो. म्हसोबाला कोंबडं दिलं जातं, धावजी पाटलांना बकरं दिलं जातं. ठीक आहे. आणि बाकी इतर देवतांना तुम्ही जे काही अंड रोटी अशा प्रकारे देऊ शकता तुम्ही. पण जरी तुमच्याकडे कोंबड्या बकऱ्याचा मान देता नाही आला तरी तुम्ही दही भात त्याच्यानंतर अंड, रोट आणि लिंबू आणि त्याच्यावरती गुलाल, त्याच्यानंतर तुमची बिडी असेल किंवा सिगरेट असेल आणि थोडीशी मदिरा म्हणजे दारूचा मान, हा या 5 दैवतांना द्यावा लागतो. दुसरी गोष्ट की आई काळूबाईचा जो नैवेद्य आहे, आई काळूबाईचा नैवेद्य फक्त भाजी भाकरीचा आहे. कशाचा आहे? भाजी भाकरीचा. लोकांना कल्पना येते की कोंबडं काळूबाईला बकरं कापायचंय, काळूबाईला कोंबडं कापायचंय, काळूबाईला अमकं कापायचंय. काळूबाईला काहीही कोंबडं बकरं लागत नाही. काळूबाईचा फक्त माझ्या आईचा मान फक्त कशाचा आहे? फक्त भाजी भाकरीचा मान आहे. त्याच्यामुळं तिच्या नावावरती कोंबडं बकरं हे कापले जात नाही. ज्या टायमाला तुमचे सॉरी तिचे राखणदार तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचे असते त्यावेळेस तुम्हाला रक्ताचा टिळ्याचा भोग लावावा लागतो. पण माझं म्हणणं आहे की ते ते बिना रक्ताच्या टिळ्यावरती सुद्धा शांत होतात. कोणाचं बलिदान देण्यापेक्षा न शांत केलेलंही जमतं.
आणि मुळात म्हणजे माणसांना तिचे राखणदार. आपण काय करतो, काळूबाईचे एखादा राखणदार असतो, दावजी पाटील अंगात आला, दावजी पाटलाची पूजा करतो आणि पाटलांना दावजी पाटलांना काय करतो की त्यांचं खाजू देतो आपण त्यांना. अहो पण त्यांचं आईची एक राखणदार नाहीये. देताना जर तुम्हाला द्यायचं असेल ना तर 5 जणांना द्या, त्या मंडळीला पण नैवेद्य दाखवा, तर मुळात म्हणजे तुमच्या घरात सुख आहे. कारण काय होतं, काही लोक सुखाची अपेक्षा करतात. सगळं झालं बाई पण उलट पालट का झालं हे गुरु कधी सांगत नाही आपल्याला, आणि त्या गोष्टी सांगत नाही. चला तर मुळात म्हणजे मला दोनच गोष्टी सांगायच्या होत्या की काळूबाईचं वारं आल्यानंतर नाव काय घेतं. तर काळूबाईचं वारं आल्यानंतर नाव घेतं, बोल त्या मांढऱ्याच्या काळीचे चांग भले. सहारची काळूबाई असेल तर बोल त्या सहारच्या काळूबाईचे चांग भले. कांदळ्याची काळूबाई असेल तर बोल त्या कांदळ्याच्या काळूबाईचे चांग भले. आणि दुसरी गोष्ट, काळूबाईला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य हा मेथीच्या भाजीचा, म्हणजे कोणतीही भाजी असू द्या, ठीक आहे, त्या भाजीचा. आणि आईला फक्त भाकर लागते. माझी आई फक्त भाजी भाकरीवरती गोड होते, खुश होते. जो भाविक तिला भाजी भाकरी देईल त्याच्यावरच्या आईची सदा कृपा असते. पण तिला बाकी इतर कुठल्याही गोष्टीचा नैवेद्य, हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात लोक. पण तिला जो मान आहे खरं महत्वाचं म्हणलं तर तिला, माझ्या आईला फक्त भाजी भाकरीचा मान आहे. पुरणपोळीचा मान अंबिकेला आहे. पुरणपोळीचा मान अंबिकेच्या ताटाला आहे, परडीला आहे. त्याच्यानंतर पिठाचा मान जो आहे तुमचा परसूला आहे. प्रत्येकाचा मान पान येतो. तर मला फक्त आज या काळूबाईच्या विषयावरतीच तुम्हाला बोलायचं होतं. तर नक्कीच कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, ओम नमो आदेश, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. बाय.